नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर रितू तावडे त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लाल निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या। कारण केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती। त्यानंतर रितू तावडेंच्या गाडीवर लाल निळे फ्लॅश दिवे असल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या। पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात कोणाकोणाच्या गाडीवर लाल बत्ती लावली जाते? तर फक्त घटनात्मक पदावरचे अधिकारी लाल दिव्याचा वापर करू शकतात, तेही फक्त कर्तव्यावर असतानाच। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांसारखे उच्च घटनात्मक अधिकारीच त्यांच्या गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकतात। आणि त्याचबरोबर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस यांसारख्या आपत्कालीन सेवांच्या गाड्यांवर निळी बत्ती असते। जर दुसरा कोणताही व्यक्ती, मंत्री, अधिकारी किंवा सामान्य नागरिक आपल्या गाडीवर लाल किंवा निळी बत्ती लावली तर त्याच्यावर कारवाई होते। सर्वसामान्यपणे आता मंत्र्यांना किंवा नोकरशहांना त्यांच्या खासगी किंवा सरकारी गाडीवर लाल बत्ती लावण्याचा अधिकार नाहीये। कलम 108 अंतर्गत मोठा दंड भरावा लागतो आणि गाडी ही जप्त केली जाऊ शकते।